जास्त हुशारी दाखवू नको रमा. लायकीत राहा, नाहीतर कुठचीच नाही राहणार तू. काय बी होऊ दे, मी त्या छायासोबत काम नाही करायची. आणि हे काय खोटारडे बी नाही आणि खोटी स्वप्न बी दाखवत नाही. पद्माकर गुरुजींची परवा तब्येत ठीक नव्हती. माझीही तब्येत जरा अनुकूल नाहीच आहे. मी थोडा आराम करतो. गुरुजी रोज रोज प्रकृती ठीक नसल्याचा बहाणा करतील तर माझा अभ्यास कसा होईल? मलाच काहीतरी करावं लागेल. गुरुजी, एक प्रश्न आहे, विचारू? विचार. पद्माकर सरांना काय झालंय? म्हणजे त्यांना नेमकं काय झालंय? का? तू डॉक्टर आहेस, त्यांनी सांगितलं मग तू औषध देशील? हा? नाही गुरुजी, असं आहे की मी रोज डायरी लिहितो. त्यामध्ये रोज माझ्यासोबत काय काय घडतं आणि ते का घडलंय हेही लिहितो. अच्छा. मागच्या 3 दिवसात अभ्यास नाही झालाय हे तर लिहिलंय, परंतु त्याचं कारण नाही लिहू शकलोय. तुम्ही जर सांगितलं तर लिहू शकेन. लिही. हो. त्यांचे डोके दुखते आहे. ते जेव्हा केव्हा एखाद्या अस्पृश्य व्यक्तीला बघतात तेव्हा त्यांचं मस्तिष्क फिरतं. भीम, त्याने आता जे काय सांगितलं ते सगळं लिहून त्यांची स्वाक्षरी घे. कारण बाहेरून जेव्हा निरीक्षक येतात तर कधीतरी त्यांना हे सांगावंच लागतं की जर शिकवणी चालू नाहीये तर ती का नाहीये. तू जर लिहिशील तर त्यांना सांगायला सोपं होईल. हा काय उन्मत्तपणा आहे? तुम्ही या भीमराव सोबत मिळून मला धमकी देताय? नाही सर, हे का धमकी देतील तुम्हाला? भीमराव जे म्हणतोय ते करून टाका. जोपर्यंत तुमची आणि पद्माकर सरांची तब्येत पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही नका शिकवू. आणि भीमरावच्या डायरीत तुमची स्वाक्षरी राहू द्या. मला निर्बुद्ध समजलात? मी कोणती स्वाक्षरी करणार नाही. आणि तुम्ही हा विचार देखील कसा केलात की या अस्पृश्य माणसाच्या वही पुस्तकाला मी हात देखील कसा लावेन? खुदाबाग सर आणि नामदोशी सर, तुम्ही दोघं हे योग्य करत नाही आहात. एक टीचर असून तुम्ही दुसऱ्या टीचर सोबत चुकीचं वागतात. बरं ठीक आहे, नाही वाकडं शिरणार. बस भीमरावच्या वहीमध्ये मी साईन करेन आणि लिहून पण देईन की मी साक्षीदार आहे की पद्माकर सर आणि अजिंक्य सर अस्वस्थ असल्या कारणाने वर्गात कधी कधी नाही शिकवत. भीमराव, वही घेऊन ये. हो. हे थांब रे. मला सगळं कळतंय की काय होतंय आणि का होतंय. एक विद्यार्थी आपल्या 2 हिताची शिक्षकांसोबत दुसऱ्या शिक्षकांविरुद्ध डाव खेळतोय. पण आम्ही हे होऊ देणार नाही. खालच्या जातीचा आहे, बुद्धी किती असेल त्याची आणि लिहून वाचून काय करणार आहे हा? बघूया आज. चला, शिकवतो मी आज तुला. भीमराव, जा आपल्या जागेवर जाऊन बस. हो गुरुजी. तर आज आपण शिकणार आहोत बेसिक्स ऑफ ह्युमन सायकोलॉजी. ह्युमन सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र. सर,
तुमच्यासाठी शिकवणं फक्त व्यवसाय असेल, पण माझ्यासाठी शिकणं म्हणजे माझं आयुष्य आहे. पण रमाला कामावर धाडलं कुणी? ती समोरच आहे, विचारा तिलाच. मी माझ्या मर्जीने गेले होते. रमा, माझ्या पायाला दुखापत काय झाली? तुला काय वाटलं की मी आणि बाबा घर खर्च भागवण्यासाठी नाकारते झालो? नाही पोरा, तसं मुळीच नाहीये. पण मला असं वाटतंय की जर रमाने हा निर्णय घेतलाय तर बरोबरच असेल. हे काय बोलताय दादा? रमा कसं असं काम करू शकते? हे चांगलंच झालं, तुम्हा सगळ्यांना ठाऊक झालं ते. आणि मी ह्यापुढं पण काम करीन. मी 2 दिवस कामावर गेले, मला समजलं का बाहेर लई कामं असतात आणि काही कामं माझ्या लायक पण असतात. ठीक आहे, तू काम करण्यापेक्षा मीच काहीतरी काम करणं योग्य आहे. हा करा ना. तुमचं काम शिकायचं आहे आणि मी बी तेच काम करते जे तुमची आई, तुमचे बाबा आणि आनंद भाऊ करत आलेत. तुम्ही शिकावं म्हणून सगळ्यांसारखंच मी पण थोडीशी मेहनत घेईन. आई, अभिनंदन. शेवटी एवढ्या वर्षांका होईना घरात या गोष्टीवर चर्चा झाली आहे की जर भीम भाऊजी कमवत नाहीत तर रमा कमवूच शकते. हे आपलं पहिलं यश आहे. दलिया आजी, आज जाऊन विचारा तरी नेमकं झालंय काय? अरे तुम्हा दोघांना काय करायचंय? जाऊन झोपा की. अरे का नाही विचारणार? ही या वस्तीतली गोष्ट आहे, आम्ही तर विचारणारच ना. आणि दलिया आजी, जेव्हा कवा कोणामध्ये भांडण होतं तेव्हा रामजी आणि भीमराव दोघं बापले लगेच भाषण द्यायला चालू करतात. अरे ते दोघं चांगल्यासाठी तर सांगतात, आता त्यांच्यामध्ये आपण का पडायचं? ती त्यांची घरातली गोष्ट आहे, कळलं काय? रमा, तू असं रोज बाहेर जाऊन मोलमजुरीचं काम करत राहशील तर मी शांततेत कॉलेजमध्ये कसा अभ्यास करू शकेन? मला प्रत्येक वेळी तुझी काळजी असेल त्याचं काय? मी नाही एवढी शिकलेली का मला कुणी ऑफिसचा मालक बनवते. अशिक्षित आहे तर काम शोधतच फिरावं लागल ना. मग तू सुद्धा अभ्यास करू शकतेस ना रमा? श्श. एकदम शांत, काहीच नका बोलू बरं. आणि तुम्ही शिका ना, माझ्या वाटणीचं बी शिका, पण मला नका सांगू लिहा वाचायला. तुमच्यात शिकण्यानं घरात पहिलेच लई वाद झाले, आता आणखी नको बघा. आणि मला पण नाही शिकायचं. ठीक आहे, माझं म्हणणं जरा जरी ऐकत असशील तर उद्यापासून बाहेर जाऊन काम करणं बंद करशील. बाकी तुझी इच्छा. तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. जबाबदारीला समज. तुझा नवरा नाही ना जाऊ शकत कामाला, तू तर जाऊ शकते की. माझं म्हणणं जरा जरी ऐकत असशील तर उद्यापासून बाहेर जाऊन काम करणं बंद करशील. काय झालं? परत तेच बोलत होता का भीम? हे बघ रमा,
जर तू तुझ्या नवऱ्याला खरंच देव मानत असल आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकत असल तर त्याच्यापासून काहीतरी शिक. जरा विचार कर की जर तो काही पण करायचं ठरवतो तर कोणत्या पण परिस्थितीत मागे हटत नाही. तू पण मागे हटू नको. समजलं का मी काय म्हणते ते? जसं तू लहानपणी प्रश्न विचारायचास, सटीक तर्क लावायचास, कुठं राहशील, काय खाशील आणि तुझा अभ्यास वगैरे. बाबा मला काम करायचंय. या वयात तू काम करशील? मला वाटते की मी काम करायला पाहिजे आणि आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि तुझे तर्कांच्या समोर सगळे निरुत्तर व्हायचे. तशीच रमा पण करते. तिने मला काही प्रश्न विचारले, तर्क दिले की तुम्ही प्रत्येक अडचणीत त्यांची साथ दिली म्हणून. मग माझी भी साथ द्या ना. तुमचा भी त्यांच्यासारखा माझ्यावर विश्वास नाहीये का? तिला मी काम करण्यापासून नाही थांबू शकलो. जर थांबवलं असतं तर पोरा आणि सुनामध्ये भेदच झाला असता. एका पोरीच्या क्षमतेला कमी लेखणं झालं असतं. आता तू ह्याला बरोबर समज की चुकीचं. हे बघ पोरा, जर रमाच्या ऐवजी तुळसा असती, मंजुळा असती आणि अशा प्रकारे तीही मला तर्क देत असती तर मीही तिला थांबू शकलो नसतो. भीमपोरा, रात्र खूप झाली आहे. सकाळी तुला अभ्यासाला पण उठायचं आहे ना? आई ग. रमा, मी अशी आशा करतो उद्या सकाळपर्यंत तू काम करण्याची जिद्द सोडून देशील आणि मला समजून घेशील. काम तर करणार मी. तुम्हाला चुकीचं वाटू नाही तर बरोबर. कारण माझं पण हेच स्वप्न आहे की तुम्ही खूप शिकावं आणि बॅरिस्टर व्हावं. म्हणजे मी पण अनुभवन की तुमच्या स्वप्नाला मी आपलं स्वप्न बनवलं आहे आणि ते पूर्ण करण्यात माझी पण मेहनत सामील आहे. काही कळलं का? नाही आत्या, कुठेच नाही दिसत आहे. शंकर आणि छोटी अजूनही शोधतायत तिला. भीम, तू तिला काही बोलला तर नाहीस ना? असं मी काही म्हणालो नाहीये की कोणालाही न सांगता ती घरातून बाहेर जाईन. रात्रीचं रमाला जास्त ओरडलं बिरडलं नाहीच ना की तिला सकाळी उठून घरातनच जावं लागलं? अग ए पुलिया, मला तर वाटतं या सकाळ सकाळ ती यासाठी गेली असेल कारण तिच्या घरच्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे की त्यांच्या समजावण्यानं रागवण्यानं तिला काय बी फरक पडत नाही. अरे तुम्ही सगळे शांत बसा की, काय पण बडबडताय. अगं आई, गप्प का बसू? की नवराच असा आहे की काही झालं तरी शिक्षण सोडणार नाही, तर बायकोलाच कमवायचा काहीतरी रस्ता शोधावा लागेल ना. काय झालं? भाऊजी, ताई कुठेच नाही दिसली. आम्ही सगळ्या ठिकाणी बघितलं, आवाज पण दिला, पण ती कुठंच नाही भेटली. जा आतमध्ये जा. कुठं गेली असेल ती? पळून गेली असेल.
पळून गेली असेल. इथे नेहमी असं घडतं. लग्न झालेली मुलगी पतीच्या नाकारतेपणाला त्रस्त होऊन कोण्या श्रीमंतांसोबत पळून जात असते. ती पण पळून गेली असेल. जोशीजी, जोशीजी, गेले ते होतेच मी, पण हे सामान आणायला. काम करून पैसे कमवायचे आहेत. आव पैसे कमवा. मी फक्त एवढंच सांगायला आलोय की दर महिन्याच्या 1 तारखेला संध्याकाळपर्यंत मला भाडं हवंय. नाहीतर 2 तारखेला हे घर सोडावं लागेल. आणि जर कुणाला गव्हर्नर साहेबांकडे जावंसं वाटत असेल तर खुशाल जावं. पण मालक, आम्ही तर 10 तारखेला भाडं देतो ना. 1 तारीख म्हटलं तर म्हणजे लय अवघड होईल. मालक मालक असा अन्याय करू नका. पहिलं जसं 10 तारखेपर्यंत भाडं भरायचो ना तसंच राहू द्या ना मालक. राहू दिलं असतं जर तुम्ही या भीमरावाच्या कुटुंबाला या चाळीतून काढून बाहेर फेकून दिलं असतं तर. जोपर्यंत भीमरावाचं कुटुंब इथे आहे तोपर्यंत शक्य ते सगळे प्रयत्न करू ज्याच्याने तुम्हाला त्रास होणार. या चाळीमध्ये राहायचं असेल तर 1 तारखेला भाडे द्यावेच लागेल. निघूया काका. बघा, हे लोक त्या गव्हर्नरला भेटून आले. आता त्याची शिक्षा आपल्या समद्यांना भोगावी लागेल. आता हे सावताला गव्हर्नर साहेब समजतायत ना. मग आमची चिंता कशी असेल यासनी. मग मालकानं आम्हाला घराबाहेर काढलं तरी चालेल. काका, आम्ही तरी कुठं स्वतःला साहेब समजतोय. बघा तर एकदा, मी पण तुमच्यासारखंच तुमचं काम सुरू करायचं ठरवलंय. बूट चप्पल शिवायचं, पॉलिश करायची तुम्हीच शिकवा की मला. आणि त्याली मावशी, तुम्ही मला टोपल्या बनवायला शिकवा. हो, नक्की शिकवेन ग. तुमच्या शब्दाला थोडी नाही, लई किंमत आहे. बाहेर जाऊन नाही भटकणार म्या. इथं एका जागी बसून करीन काम. त्या दिवशी कोळशाच्या खाणीत काम करत होते तर थोडे पैसे आहेत माझ्याकडं आणि थोडे दली मावशीकडून घेतलेत आणि थोडे वाण्याकडे उधार ठेवून हे सगळं घेऊन आले. आणि बघा, एक दिवस मी पण आपलं छोटं दुकान बनवलं. पण तुम्ही शिक्षण अजिबात नाही थांबवायचं. म्हणजे काही झालं तरी आम्ही चाल सोडली तरी चालेल. चला दादा, काम करूया. आपण स्वतःहून पैसे नाही दिले तर धक्के मारून बाहेर काढतील. रामजी, आम्ही लोकांनी दुकान बनवायची सुरुवात पण केली. मी सगळं सामान पण घेऊन आलोय. हे बघ रमा, माझ्या लहानपणी आनंददादांनी सुद्धा असंच एक दुकान उघडलं होतं. आज तू देखील तेच करतेस. कुठलंच काम छोटं नसतं. माझ्या लहानपणापासून बाबांनी हे करण्यापासून मला थांबवलंय. आणि मला सुद्धा असंच वाटतं, तू सुद्धा हे करू नयेस. पण तरी देखील तू करणार असशील तर ठीक आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय रमा, आपल्या जातीतले लोक अजूनही परंपरागत चालत आलेले व्यवसायच का करताय? माहित नाही. मला फक्त एवढंच कळतं की माझ्या नवऱ्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करीन. पण तुमच्या शिक्षणामध्ये ना खंड नाही पडू देणार.